नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारी खमंग अशी फोडणीची डाळ बनवणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही डाळ तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही डाळ तयार होते. फोडणीची डाळ बनवण्यासाठी इथे आपण खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा, पाव चमचा मीठ घ्यायचं आहे. आलं आणि लसूण ठेचताना थोडंसं मिठाचा वापर केल्यामुळे आलं लसूण छान बारीक असं कुटलं जातं. त्याच्यामुळे इथे आपण मिठाचा वापर केलेला आहे. आलं लसूण कुटून झालेलं आहे. 1 वाटी तुरीची डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेतली आहे. 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर 10 मिनिटं भिजवून घेतलेली. डाळ शिजताना पाव चमचा हळद, 1 टोमॅटो, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि 1 छोटा चमचा आपण तेलाचा वापर केलेला आहे. डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे. इथे आपण 2 शिट्यांमध्ये ही डाळ शिजवून घेतलेली आहे. गरम असतानाच डाळ अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची म्हणजे छान मिळून येते. इथे आपण आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. तर इथे आपण आता वरण कितपत तुम्हाला घट्ट किंवा पातळ ठेवायचं आहे त्याप्रमाणे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्यामध्ये डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. इथे तुम्ही मुगाची डाळसुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता. इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे. डाळ व्यवस्थित अशी पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे. आपण आता इथे फोडणी करून घेणार आहोत. एका पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी तळतळल्यानंतर इथे आपण ठेचून घेतलेला आलं आणि लसूण आहे ते आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला फोडणी छान खमंग अशी तयार करून घ्यायची आहे. फोडणीमध्ये आलं लसूण परतून झाल्यानंतर इथे आपण एक लाल मिरचीचा वापर करणार आहोत. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं हाताने अशा पद्धतीने आपण तोडून टाकणार आहोत. त्याच्यामुळे छान असा स्वाद येतो. फोडणी एकदा परतून घेणार आहोत. फोडणी परतून झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेल्या टोमॅटोचा वापर करणार आहोत. डाळ शिजताना आपण टोमॅटोचा वापर केलेला आहे. फोडणीमध्ये सुद्धा टोमॅटोचा वापर करायचा आहे. फोडणीमध्ये टोमॅटोचा वापर केल्यामुळे वरणाला छान अशी चव येते. नक्की अशा पद्धतीने एकदा हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता टोमॅटो आपण फोडणीमध्ये परतून झालेला आहे. टोमॅटो परतून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे. 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट म्हणजे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. रंग छान येतो आणि चवीलासुद्धा हे वरण छान तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा. इथे आपण आता पावडर मसाले फोडणीमध्ये परतून झालेले आहेत. पाण्यामध्ये डाळ मिक्स करून घेतलेली आहे. ती डाळ आपण फोडणीला देणार आहोत. काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा वापरलेली आहे. फक्त आपण कलरसाठी वापरलेली आहे. काश्मीरी मिरची पावडरमुळे डाळ बिलकुल तिखट होत नाही. तर इथे आपण कलरसाठी फक्त अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. असेल तर मिरची पावडरचा वापर करू शकता, नसेल तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथीचा वापर करणार आहोत. कसुरी मेथीमुळे या वरणाला छान अशी चव येते. इथे आपण 1 चमचा कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. मीठ आणि कसुरी मेथी व्यवस्थित अशी वरणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मीठ आणि कसुरी मेथी व्यवस्थित अशी वरणामध्ये आपण मिक्स करून झालेली आहे. इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत. कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी वरण उकळून घेणार आहोत. वरणाला छान एक उकळ आल्यानंतर वरण एकदा ढवळून घेणार आहोत. फोडणीची डाळ किंवा फोडणीचं वरण हे सर्वच बनवत असेल एकदा अशा पद्धतीने हे वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. नुसत्याच फोडणीच्या वरणाबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे फोडणीचं वरण तयार होतं. इथे आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. वरणाला छान उकळ आलेली आहे. गॅस बंद करायचा आहे. इथे आपण दुसरी रेसिपी म्हणजे मोड आलेल्या वालाचं बिरडं बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे मोड आलेल्या वालाचं बिरडं तयार होतं. बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट असं हे वालाचं बिरडं तयार होतं. वालाचं बिरडं बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. ओल्या खोबऱ्याचाच वापर करा, छान अशी चव येते. अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला. पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटण छान बारीक करून झालेलं आहे. कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा साधारण परतून झाल्यानंतर 2 ते 3 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत.
कढीपत्त्याच्या पानांचा वापर करताना हाताने तोडून टाकायची, म्हणजे छान असा स्वाद येतो. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 2 चिमूटभर हिंग, 2 चमचे घरगुती लाल तिखट. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. पाव चमचा हळद, 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे आपण ठेचून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण आता पावडर मसाले परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर पावडर मसाले परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि बिरडं चवीला छान तयार होतं. इथे आपण आता बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटोचा वापर करायचा आहे. 1 मिनिटभर आपण टोमॅटो मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. टोमॅटो परतून झालेला आहे. इथे आपण मोड आलेले वालाचं बिरडं आहे ते स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता वालाचं बिरडं आहे ते आपण मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. इथे आपण पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण हे वालाचं बिरडं आहे ते छान परतून घेणार आहोत. त्याचा जो उग्रपणा असतो तो नाहीसा होतो. भाजी परतून झालेली आहे. इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, ओलं खोबरं आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे, ते वाटण आपण सुरुवातीलाच वापरणार आहोत. तर इथे आपण आता ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे ते भाजीमध्ये परतून घेणार आहोत. भाजीमध्ये वाटण परतून झाल्यानंतर इथे आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं. त्याच मिक्सरच्या भांड्यात पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत. भाजी शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करायचा आहे. इथे आपल्याला वालाचं बिरडं आहे ते सुकं बनवायचं आहे, त्याच्यामुळे फारसं पाण्याचा वापर न करता भाजी शिजण्यापुरतंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. पाण्याचा वापर केल्यानंतर भाजी ढवळून घेतलेली आहे. भाजी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण आता झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत. तर इथे आता 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. भाजी कितपत शिजलेली आहे ती पाहूया. 10 ते 12 मिनटामध्ये 1 ते 2 वेळा झाकण काढून भाजी ढवळून घेतलेली, म्हणजे पाण्याचा अंदाज घेतलेला. तर थोडंसं पाणी सुकलेलं, त्याच्यामुळे थोडंसं मी पाण्याचा वापर केलेला आहे. तर इथे आता भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झालेली आहे. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. इथे तुम्हाला जर गुळाचा वापर करायचा असेल तर थोडंसं गुळाचा वापर करू शकता. इथे मी फक्त मिठाचा वापर केलेला आहे. बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करून भाजी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता वालाचं बिरडं छान मऊसर असं शिजलेलं आहे. थोडंसं पाणी आहे ते आपण सुकवून घेणार आहोत. तर इथे आपल्याला ही भाजी सुकी बनवायची आहे. थोडंसं पाणी सुकवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.